आजच्या लेक्चर मध्ये सगळ्यांच्या. आज आपलं मॅथमॅटिकल लॉजिकचं सेकंड लेक्चर आहे, बरोबर. आणि आज आपण जो पार्ट बघणार आहोत तो आहे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. लास्ट लेक्चरला आपण जस्ट मॅथमॅटिकल लॉजिक सुरू केलं होतं आणि लास्ट लेक्चरला आपण स्टेटमेंटची डेफिनेशन बघितली होती आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघितले होते. आता आजच्या लेक्चरला आपण लॉजिकल कनेक्टिव्ह्ज बघणार आहोत. कनेक्टिव्ह्ज म्हणजे जे जोडतात ते, त्यांना आपण कनेक्टिव्ह्ज म्हणतो. मग कुठले कुठले लॉजिकल कनेक्टिव्ह्ज आहेत आणि ते कधी वापरायचे आणि कसे वापरायचे हे आपण काय बघणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह्ज मध्ये आज बघणार आहोत. ओके, सो सुरुवातीला हेडिंग द्या लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. आता लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणजे काय मी आधी देतो, कुठले ते बघू आणि त्यानंतर मग आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे. So give the heading as logical connectives and firstly write down the definition of a logical connectives. So we have a definition. So the word or group of words, the words or the word or group of words, the word or group of words like, the word or group of words like and, or, if, then, if and only if. So these are the some words or group of words like and, or, if, then, if and only if can be used to join, can be used to join two simple statements, two simple statements are called as logical connectives, are called as logical connectives, are called as logical connectives. In the next line we have a definition of compound statement. कंपाउंड स्टेटमेंट. पुढची डेफिनेशन आहे इन दॅट राइट डाउन द स्टेटमेंट्स दॅट आर फॉर्म्ड बाय combining two or more simple statements by using logical connectives are called compound statements. ओके, सो पहिली डेफिनेशन होती लॉजिकल कनेक्टिव्हची. लॉजिकल कनेक्टिव्ह कुणाला म्हणायचं, जी दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत ती जर दोन सिंपल स्टेटमेंट अँड नी किंवा ऑर नी किंवा इफ देन नी किंवा इफ अँड ओनली इफ नी जर जोडलेली असतील तर आपण जे जोडणारे आहेत कनेक्टिव्ह्ज त्याला आपण काय म्हणतो, हे जे आहेत these are called as logical connectives. ठीक आहे. जे दोन सिंपल स्टेटमेंट जोडतात त्यांना आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. आणि असे जे स्टेटमेंट्स फॉर्म झालेले आहेत जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह्ज जोडलेले असतात अशा स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, कंपाउंड स्टेटमेंट. सो असं स्टेटमेंट ज्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह्ज आहेत त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणणार, कंपाउंड स्टेटमेंट असं. ओके, ठीक आहे. इथं बरे
ठीक आहे, मग आता हा प्रश्न येतो की हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ज्याच्यामध्ये आपण मी काय म्हटलं, ज्याच्यामध्ये अँड आहे, ऑर आहे, इफ देन आहे, हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत हे वापरायचे कधी आणि वापरायचे कुठं, हा आपला पहिला प्रश्न. मग ते वापरायचे कधी आणि वापरायचे कुठं वन बाय वन बघूया. सो वन बाय वन लॉजिकल कनेक्टिव्ह. पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे which is called as conjunction किंवा त्यालाच आपण काय म्हणतो and. So your first logical connective is conjunction किंवा तेच काय and म्हणजेच conjunction. So write down first in that a compound statement obtained by combining two given simple statements. Combining two given simple statements by using the connective and is called conjunction of two given simple statements. Is called conjunction of two given simple statements. In the next line we have a notation. लिहायचं कसं? In that data, if P and Q are, if P, Q are two simple statements, then their conjunction in bracket in inverted comma P and Q is written as comma into inverted comma P, this is symbol of and. So this is how we write the statement P and Q. So this is the symbol of conjunction. इथे तुम्हाला पाहिजे असेल तर नोटेशन पण येऊ शकते. Okay, so that is how we write E and Q. For example, I have two statements like the weather is warm, full stop. The sky is blue. Now I have to write this statement by using conjunction, by using logical connective and. So how we write it? डायरेक्ट मी स्टेटमेंट वगैरे असं काही लिहित नाही, फक्त लॉजिकल कनेक्टिव्ह लिहायचं कसं. क्वेश्चन कसा असतो, राईट डाऊन द फॉलोइंग सिंपल स्टेटमेंट्स बाय युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. मग तिथे कसं लिहायचं, लेट P इज इक्वल टू द वेदर इज वॉर्म. P च्या तिथे तुम्ही काही लिहू शकता, असं काही नाही. मी सुरुवातीला P दिलाय म्हणून P दिलाय बघा. Q is equal to the sky is blue. So what is your compound statement?
P and Q. So how P and Q will be? The weather is warm and sky is blue. So ज्यावेळेस तुम्हाला दोन सिंपल स्टेटमेंटचे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला करायला सांगितलेलं असतं त्यावेळेस असते. सो ह्याच्यामध्ये थेअरीमध्ये फार काय अवघड प्रकार नाहीये. कंजंक्शन किंवा अँड कंजंक्शन म्हणजे काय? जर दोन सिंपल स्टेटमेंट अँड नी जोडलेले असतील, अँडचा सिम्बॉल हा उलटा बी. जर दोन सिंपल स्टेटमेंट हे जर अँड ह्या कनेक्टिव्हली जोडलेले असतील तर आपण त्याला म्हणतो कंजंक्शन. कंजंक्शनचं नोटेशन पी आणि क्यू असे दोन स्टेटमेंट आहेत, तर पी अँड क्यू विल बी युअर कंजंक्शन म्हणजे स्टेटमेंट असेल ते विच इज रिटन एज लाईक दिस. आणि वी हॅव अ एक्झाम्पल. दोन सिंपल स्टेटमेंट दिले, ते फक्त मी कशाने जोडले? असे तुम्ही किती एक्झाम्पल्स घेऊ शकता आपण नंतर बघू. मी आता एक डेफिनेशन आहे म्हणून एक्झाम्पल दिले. And in that we have a truth table. That is very important part of logic. Truth table. त्याच्या पुढचा पार्ट अँड मध्ये लिहिलंय सगळं. पहिल्यांदा आपण प्रत्येक जी कनेक्टिव्ह आहे त्या एवढ्यासाठी एवढं सगळं बघणार. पहिल्यांदा त्या कनेक्टिव्हची डेफिनेशन, त्यानंतर त्या कनेक्टिव्हचं नोटेशन, त्यानंतर ते कनेक्टिव्हचं नोटेशन झाले की त्याचे एक्झाम्पल, आणि एक्झाम्पल झाले की त्याचा ट्रूथ टेबल. या चार गोष्टी आपण कायम करतो. सो तीन मी दिल्या होत्या, डेफिनेशन दिली, नोटेशन दिलं, एक्झाम्पल दिलं. नाउ वी हॅव फोर्थ पार्ट अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज ट्रूथ टेबल. सो ट्रूथ टेबल कसा असतो बघा. आपल्याला जर दोन स्टेटमेंट दिलेले असतील, सपोज आय हॅव पी, आय हॅव क्यू, देन आय हॅव माय फायनल स्टेटमेंट इज पी अँड क्यू. ठीक आहे. सो हे टेबल येतो कसा हे मी फक्त सुरुवातीला एक्सप्लेन करून सांगतो. प्रत्येक वेळेस मी ते काही एक्सप्लेन करत बसणार नाही. आता दोन स्टेटमेंट दिलेले होते मगाशी, किंवा मी आता वेगळे दोन स्टेटमेंट देतो तुम्हाला जर पाहिजे असतील तर. फॉर एक्झाम्पल I have a statement like this: Ram is good boy, and second one, Ram is clever boy. ओके, असे दोन स्टेटमेंट आहेत. आता हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. आता हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत आपले. आता सिंपल स्टेटमेंट असल्यानंतर याचा कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला करता येतो बाय युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. कसंही हे समजा जर पी असेल, हे समजा जर क्यू असेल, हे लिहू नका, मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी दिले. तर व्हॉट इज पी अँड क्यू? राम इज गुड अँड क्लेवर बॉय. ठीक आहे ना. आता आपल्याला ह्या स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल लिहायचं आहे, म्हणजे हे स्टेटमेंट कधी बरोबर असेल किंवा कधी चुकीचं असेल. मग याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत बघा. समजा आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पहिल्याला पी म्हटले, दुसऱ्याला क्यू म्हटले. पी आणि क्यू खाली स्टेटमेंट आहे. मग समजा पी हे स्टेटमेंट ट्रू आहे आणि क्यू हे स्टेटमेंट पण ट्रू आहे, म्हणजे राम हा गुड बॉय आहे असं आपण म्हटलं, राम हा क्लेवर बॉय आहे हे पण बरोबर आहे. तर मग पी अँड क्यू बद्दल तुम्हाला काय सांगता येईल, म्हणजे वेदर दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स हे फक्त बघायचं. मग राम इज गुड बॉय इज ट्रू, राम इज क्लेवर बॉय इज ऑल्सो ट्रू. देन व्हॉट विल यू से अबाउट राम इज गुड अँड क्लेवर बॉय? तो गुड आहे, येस. तो क्लेवर आहे, येस. म्हणजेच तो गुड आणि क्लेवर आहे, हे स्टेटमेंट बरोबर येईल का? ओके. आता अँड चा मीनिंग काय असतो? व्हॉट इज मीन बाय अँड? अँड मीन्स बोथ कंपल्शन. हे आपल्याला लक्षात आलं की आपल्याला स्टेटमेंट लगेच लक्षात.
अँडचा अर्थ काय की दोन्हीही गरजेचे आहे. बरोबर आहे. एक साधा सरळ क्वेश्चन असतो की व्हेन यू पास दी 10th व्हेन यू पास युअर 10th स्टँडर्ड व्हेन यू पास युअर ऑल सब्जेक्ट्स. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सगळ्या सब्जेक्ट मध्ये पास झालेला असतात त्यावेळेस तुम्ही 10th पास होता असं म्हणतो ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 सब्जेक्ट असतील, then you have to pass in each subject. That means you have to pass in Marathi and Hindi and history and geography and mathematics and science. So we have that and because it is mandatory, it is compulsory to pass in every exam, in every subject. Am I right? तिथं और चालत नाही ना. म्हणजे तुम्ही सायन्सला पास झाला आणि मॅथ्सला नापास झाला तर तुम्ही 10th पास आहे असं म्हणू शकतो का आपण? नाही. So that is, it is mandatory, it is compulsory to pass every subject, to pass the 10th standard. तसं and म्हणजे काय की सगळं कंपल्सरी, जे काय असते तेवढे कंपल्सरी. एक जरी नाही आलं तरी नाही. मग इथं राम इज गुड बॉय, इट इज ट्रू. राम इज क्लेवर बॉय, इट इज ट्रू. देन राम इज गुड अँड क्लेवर बॉय, दॅट इज ऑल्सो ट्रू बिकॉज इट इज बोथ. So what you say that what is the truth value of P and Q? ठीक आहे ना. आता समजा P हे स्टेटमेंट ट्रू आहे पण Q हे स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे राम हा गुड बॉय आहे पण तो क्लेवर बॉय नाही. मग आपण काय म्हणू शकतो ट्रूथ व्हॅल्यूच्या? राम इज गुड अँड क्लेवर बॉय. म्हणजे राम हा गुड बॉय आहे असं म्हटलं मी बरोबर आहे पण तो क्लेवर नाहीये. पण खालचं माझं स्टेटमेंट आहे की राम इज गुड अँड क्लेवर बॉय. मग वरच्या स्टेटमेंटला खालचं स्टेटमेंट मॅच करतं का? नाही करत, कारण तो क्लेवर नाहीये ना. क्लेवर नाही म्हटल्यानंतर ते स्टेटमेंट ट्रू येईल का? ते स्टेटमेंट ट्रू येणार नाही. स्टेटमेंट P and Q. Am I right? ते स्टेटमेंट काय असेल? नाव आता उलट समजा P हे स्टेटमेंट फॉल्स आहे आणि Q हे स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजे पहिलं राम इज गुड बॉय हे फॉल्स आहे पण राम इज क्लेवर बॉय हे ट्रू आहे. मग आपल्याला काय वाटतं राम इज गुड अँड क्लेवर बॉय बद्दल? म्हटलं की तो गुड नाहीये पण ह्याच्यामध्ये काय आलं? गुड अँड क्लेवर. आणि म्हणजे कंपल्सरी ना. म्हणजे दोन्ही आहे असं मी म्हणतोय. मग ते वरच्याला मॅच करतं का कॉन्ट्रॅक्ट करतं? ऑब्विसली कॉन्ट्रॅक्ट करतं ना, कारण वरती मी म्हणतो तो गुड नाही, खाली काय म्हणतो मी तो गुड आहे. मग वरचं जर स्टेटमेंट ट्रू असेल तर हे स्टेटमेंट ट्रू असेल का? हे फॉल्स आहे म्हटल्यानंतर हे पण फॉल्सच असणार, ऑब्विस आहे, कारण इथं दोन्ही आहे. आणि तिथं तो गुड नाही असं म्हणतोय म्हणजे मीच चुकीचं म्हणतोय ना. परत वरती म्हटलं तो गुड नाही आहे आणि खाली म्हणतोय तो गुड आहे. सो विच इज कॉन्ट्रॅक्ट. मग जर पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल तर अँडचं स्टेटमेंट काय असेल? ऑब्विसली फॉल्स. हे स्टेटमेंट फॉल्स आहे ना, कारण तो गुड नाही आहे असं मी वरती म्हटलं. आणि आता दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे राम इज नॉट अ गुड बॉय आणि राम इज नॉट अ क्लेवर बॉय. आणि मी खाली काय म्हटलं की राम इज गुड अँड क्लेवर बॉय. वरचं स्टेटमेंट वरती म्हणतो मी इज नॉट अ गुड बॉय आणि खाली म्हणतो मी इज अ गुड बॉय. मग हे बरोबर आहे का? नो, दॅट इज नॉट करेक्ट. सो विच इज अगेन फॉल्स. सो दिस इज द ट्रूथ टेबल. बघा ट्रूथ टेबल मी एक एक्झाम्पल देऊन समजून सांगितलंय तुम्हाला. ट्रू आणि फॉल्स. जर अँड मध्ये अँडचा अर्थ कंपल्सरी असतो मी असं सांगितलंय. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या कंपल्सरी बरोबर असतील तरच बरोबर, अदरवाईज नाही. मग पहिल्यांदा मध्ये दोन्ही त्या बरोबर आल्या म्हणून तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट बरोबर आलं. राहिलेल्या मध्ये एक स्टेटमेंट फॉल्स आल्यामुळे कंपाऊंड स्टेटमेंट बरोबर आलं नाही. ते काय आलं? चुकीचं. लक्षात आलं मी काय म्हणतोय ते? सो with this truth table we have to remember. कसा लक्षात ठेवायचा? P चे जे ट्रूथ व्हॅल्यूज असतात हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. P च्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या दोन स्टेटमेंट दिले असतील तर P च्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या कशा असतात? TT FF. Q च्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या TF TF. आणि P and Q साठी ट्रूथ टेबल कसे लिहितो आपण? T and TT, अदरवाइज फॉल्स. ओके. सो हा ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. ह्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम्स असतात.
आणि हा ट्रूथ टेबल कसा आला, मी डायरेक्ट लिहिलं असतं तर तो का आला, कसा आला हा प्रश्न आला असता, म्हणून मी तो कसा येतो हे मी इकडे एक्झाम्पल देऊन तुम्हाला काय केलं, एक्सप्लेन. ठीक आहे इथपर्यंत. सो दिस इज व्हॉट इज अबाउट द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. नाउ वी विल सी द नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह, दॅट इज कंजंक्शन नंतर डिसजंक्शन किंवा त्याला ऑर. So we have the next logical connective as disjunction. त्याचं मी डायरेक्ट नोटेशन लिहितो. In that write down a compound statement obtained by combining two given simple statement by logical connective or is called disjunction of two simple statements. Notation: if P, Q are two simple statements, then disjunction of P, then the disjunction double inverted comma मध्ये P or Q is denoted as this symbol P or Q, उल्टा म्हणजे V, P or Q. So this is the notation of P or Q. Now we have an example. पहिला, for example, पहिला, he will go to Pune, full stop. He will go to Mumbai. असे माझे दोन स्टेटमेंट आहेत, सिंपल स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे he will go to Pune, दूसरा है he will go to Mumbai. Now I have to write these statements with logical connective or. मग कसा असेल, let P is equal to he will go to Mumbai. So what is P or Q? He will go to Pune or Mumbai. He will go to Pune or Mumbai. Am I right? मध्ये कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलं on or आणि it is a notation. And now the last part is truth table. बघा P, Q, P or Q. व्यवस्थित टेबल काढायचा तुम्ही. बघा आता मागाशी जो मी पॅटर्न दिला होता तोच पॅटर्न घेणार. म्हणजे कुठला 2T, इथं TF, आता आपल्याला लिहायचं आहे ऑर मध्ये काय काय. वरचं एक्झाम्पल आहे बघा, ही विल गो टू. आता ऑर म्हणजे काय आहे, ऑर म्हणजे कंपल्सरी नाही आहे. ऑर म्हणजे काय असतं, ऑप्शन आहे. आता आपण क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला ऑर असतात बघा. ऑरचा अर्थ काय, समजा फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की क्वेश्चन आपण तुम्ही
दिलेला असतो और परत खाली क्वेश्चन 6 म्हटलेला असतो, बरोबर का नाही? मग आता त्याच्यामध्ये ऑरचा अर्थ काय असतो किंवा दुसरं 6 क्वेश्चन असतील आणि मी काय म्हटलेलं असतं अटेम्प्ट एनी 5 फ्रॉम द फॉलोइंग आणि 6 असतील. मग 5 म्हणजे तुम्ही कुठलेही 5 सोडू शकता ना. मग ते ऑर म्हणजे काय ऑप्शन असतं, म्हणजे वरचाला खालच्या संच ऑप्शन असेल तर आपण काय करतो एक तर वरचा सोडवतो किंवा खालचा सोडवतो, दोन्हीपैकी एक सोडवला तरी चालतं, काय फरक पडतो का? पण ऑप्शन नसतं तिथं वरचा आणि खालचा सोडवा असं म्हटल्यानंतर ते तुम्हाला तिथे दोन्ही अटेम्प्ट करावे लागतात तर तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळतात. सो इफ आय वर अँड सॉल्व फर्स्ट अँड सेकंड असं म्हणतो की तुम्हाला दोन्हीही अटेम्प्ट करावे लागतात, ते तुम्हाला कंपल्सरी असतं. दोन्हीही अटेम्प्ट केले तरच तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळतात. आणि मी म्हटलं अटेम्प्ट फर्स्ट और सेकंड तर त्या केसमध्ये काय असतं तुम्हाला ऑप्शन असतं, एक तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट करा किंवा सेकंड अटेम्प्ट करा, दोन्हीपैकी एक कुठला अटेम्प्ट केला तरी चालतो, तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात. तसंही काय ही विल गो टू पुणे, ही विल गो टू मुंबई आणि खाली स्टेटमेंट आहे ही विल गो टू पुणे और मुंबई, याचा अर्थ तो दोन्हीपैकी एक कुठं गेला तरी चालेल, तरी आपल्याला सक्सेस मिळालं, कुठेतरी एक गेलं की संपलं. मग समजा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे तो पुण्याला गेला तो मुंबईला गेला आणि मी म्हटलं तो पुण्याला किंवा मुंबईला गेला चालेल ना, कुठेतरी एक ठिकाणी गेलाय, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. त्यानंतर मी काय म्हणलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, ही विल गो टू पुणे इज करेक्ट इज ट्रू बट ही विल गो टू मुंबई इज रॉंग. आणि आता मी स्टेटमेंट असं म्हणतोय की ही विल गो टू पुणे और मुंबई, मग तो पुणे और मुंबई आहे ना, म्हणजे पुण्याला गेला ना तो मुंबईला नंतर जाईल, सो हे स्टेटमेंट फॉल्स आहे पण हे स्टेटमेंट ट्रू आहे पुण्याचं. मग तो पुण्याला गेला ना, सो तो पुण्याला गेला हे ट्रू आहे म्हटल्यानंतर और मध्ये काय येते, कारण कुठेतरी एका ठिकाणी गेला म्हणजे ते ट्रू आहे. पण इथं जर ऍड असतं तर मग तो मुंबईला गेला नाही आणि एखादी म्हटलं मुंबईला गेला म्हणजे ते फॉल्स आहे, ठीक आहे ना. तसंच तो पुण्याला नाही गेला पण मुंबईला गेलाय, सो तो मुंबईला गेला और मध्ये. आणि आता दुसरीकडे दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत, वरती म्हटलं तो पुण्याला गेला नाही तो मुंबईला गेला नाही आणि मी म्हटलं की तो पुण्याला किंवा मुंबईला गेला, सो तो दोन्ही ठिकाणी गेलाय का नाही, दोन्ही क्वेश्चन त्याने अटेम्प्ट केले नाही, मग काहीतरी मार्क मिळतील का? सो अँड आणि ऑरचा टेबल एक्झॅक्टली उलट आहे. अँड मध्ये 2 ट्रू असतील तरच स्टेटमेंट ट्रू आहे, अदरवाइज फॉल्स आहे, आणि ऑर मध्ये 2 फॉल्स असतील तरच फॉल्स आहे, अदरवाइज. Then we have the next logical connective जे आपण if then दिलं होतं, त्याला mathematical नाव वेगळं आहे which is called as implication. So this is the notation of implication. In that write down if P and Q be any two simple statements, if P and Q be any two simple statements, then the compound statements, then the compound statement obtained by, then the compound statement obtained by using logical connective, if dot dot then is called as implication of two simple statements, is called as implication of two simple statements. In the next line, notation. In the next line, notation. In that write down, if P comma Q be any two simple statements, then if P then Q, if P then Q is denoted as this statement P implies.
is denoted as P implies Q. So this is if P, then for example, is that write down एक example घेऊ आपण कुठलं तरी. X is divisible by 2, full stop. X is even number. असे दोन स्टेटमेंट आहेत. दोन रेग्युलर सिंपल स्टेटमेंट आहे. पहिले x is divisible by 2, full stop. X is even number, full stop. So याचं कंपाऊंड कसं लिहिता येतं बघा. Let P x is divisible by 2, Q x is even number, then what will be your P implies Q? P implies Q काय असेल? पहिलं if x is even number, then x is divisible by, so if x is even उल्टा झालं का? if x is divisible by 2, पहिल्यांदा P स्टेटमेंट लावावं लागेल ना. if x is divisible by 2, then x is even number. So if x is divisible by 2, then x is even number. जर हे असेल तर ते, जर x ला 2 ने भाग गेला तरच तो इवन नंबर असेल, जर नाही गेला तर तो इवन नंबर नसेल. हे ऑब्वियस. Then we have a truth table. मगाशी काढला तसंच आपण काढणार P Q P implies पहिलं आपला सिक्वेन्स कसा असतो TT FF TF. आता मला सांगायचं वरती स्टेटमेंट आहे आपलं बघा. पहिलं स्टेटमेंट आहे x is divisible by 2 आणि दुसरं आहे x is even number. आता सिक्वेन्स बघा व्यवस्थित. पहिलं x is divisible by 2 is true and x is even number is true. Then x is divisible by 2, so this is true. मग जर ट्रू चा अर्थ काय, x हा 2 नी भाग जात असेल तर तो इवन नंबर आहे. म्हणजे x ला जर 2 नी भाग जातो हे बरोबर आहे, मग तो इवन नंबर आहे हे बरोबर आहे असे स्टेटमेंट सांगतो. मग हे पूर्ण स्टेटमेंट बरोबर आहे का? x नी भाग जात असेल तर 2 नी भाग जातो, हे पण बरोबर, हे पण बरोबर. पूर्ण स्टेटमेंट बरोबर आलं. ऑब्वियस आहे. इवन नंबरची डेफिनेशन आहे ती. पुढं पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. त्याच्याबद्दल काय सांगतो म्हणजे x is divisible by 2 is true आणि पुढे म्हणते x is even number. हे फॉल्स आहे. मग पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. जर दोन्ही डिव्हिजिबल दोन्ही भाग गेला तर तो इवन नंबर असतोच नाही. ह्याच्यामध्ये काय वेगळं सांगायची गरजच नाहीये. म्हणजे स्टेटमेंट काय असेल ऑब्वियसली, कारण तो जर दोन्ही भाग गेला तर तो इवन नंबर पाहिजे ना. तो ऑड नंबर कसा आहे, नॉट इवन कसा येईल. त्यानंतर पुढचं पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे. पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे. बघ पहिलं तो इवन नंबर आहे असं आपण म्हटले, पण त्याला दोन्ही भाग जात नाही असं आपण म्हटलं. आणि इफ कंडिशन आहे.
ह्याच्याबद्दल काय वाटतं? FT आहे. ओके, सो पहिली कंडिशन असेल तर दुसरी कंडिशन. सो पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी कंडिशन ट्रू आहे. सो इट मे बी ट्रू, इट मे बी फॉल्स, इट मे बी आणि शेवटी म्हटले दोन्ही फॉल्स आहेत. म्हणजे जर दोन्ही भाग जात नसेल तर तो इव्हन नंबर नाहीये. मग जर दोन्ही भाग जात नसेल तर तो इव्हन नंबर नाहीये. ऑब्वियस आहे ना ते. जर दोन्ही भाग जात नसेल तर तो इव्हन नंबर नसणारच आहे. तो कसला नंबर असणार आहे? ऑड नंबर असणार आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे x इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, देन x इज नॉट इव्हन नंबर. आता हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे? x इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, देन x इज नॉट इव्हन नंबर. बरोबर आहे. So that is how you write the truth table for implication. किंवा त्याला आपण if केलं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचं जे लॉजिकल करेक्टिव्ह आहे ते आहे if and only if. त्याला आपण म्हणतो बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. In that, if the compound statement, a compound statement obtained by using the logical connective if and only if, the logical connective if and only if, then the compound statement is called as or known as, then the compound statement is known as biconditional or double implication. त्याला दुसरं नाव आहे बायकंडिशनल डबल इम्प्लिकेशन किंवा आपण त्याला इम्प्लाइज अँड इम्प्लाइज बाय असं पण म्हणतो. काही म्हणा काही बायकंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. इन द नेक्स्ट लाइन नोटेशन, if p comma q are any two simple statements, if p comma q are any two simple statements, then p if and only if q, p if and only if q is denoted as or is denoted by this symbol. P implies and implies by P if and only if. So हे प्रत्येक वेळेस असं लिहायचं नाही, असं लिहिलं तरी पण चालेल, असंच लिहायचं राहतं. So this is the notation of P if and only if Q. Example, बायकंडिशनल एक्झाम्पल. आता if and only if चा मीनिंग काय असतो? पहिला असेल तर दुसरं आणि दुसरं असेल तर पहिलं, असं त्याचा मीनिंग असतो. ठीक आहे, बघा. He will study, he will pass the exam. असे दोन स्टेटमेंट आहेत. he will study full stop, he will pass the exam. सो नोटेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं? लेट p is equal to he will study, q he will pass the exam. So what is P implies and implies by Q? He will study if and only
he will pass the exam. ओके, सो हे स्टेटमेंट आहे. आता ह्याचा अर्थ काय असतो इफ अँड ओनली इफ चा, की हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे. म्हणजे जर त्यांनी अभ्यास केला तर तो पास होईल, तो पास झाला याचा अर्थ त्यांनी काय केलाय, अभ्यास केला. किंवा आणखीन एखादं दुसरं, हे थोडं अजून तुम्हाला असं समजायला अवघड वाटत असेल तर आणखीन एक एक्झाम्पल देतो. The all sides of quadrilateral are same. The quadrilateral is rhombus. वरचं जर समजत नसेल तर खालचं आपलं मॅथमॅटिक्स. All sides of quadrilateral are same. The quadrilateral is rhombus. So मी आता पहिल्याला P म्हणतो, दुसऱ्याला Q म्हणतो. So what is P implies and implies by Q? The all sides of quadrilateral are same if and only if it is जर क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड सेम असतील तर तो रोम्बस असतो, आणि जर तो रोम्बस असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड काय असतात, सेम असतात. संपला. हिता आता परफेक्ट लक्षात आलं असेल. हे कळत असेल तर काही विषयच नाही, जर नसेल कळालं तर हे. जर हे आलं तरच हे, आणि हे असेल तर हे. सो दोन्ही बरोबर आहे. इफ देन दिस देन, इफ देन दिस देन. ओके, सो अशा टाइपचे जे स्टेटमेंट्स असतात, जर पहिलं बरोबर असेल तर दुसरं पण बरोबर आहे, दुसरं बरोबर असेल तर पहिलं पण बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. आता याचा बघा ट्रूथ टेबल. So I have P, I have Q, I have P implied and implied. So T, T, F, F. T, F, T, F. ओके, बघा पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. मग बाय कंडिशनल जे P डबल इम्प्लाइज डबल इम्प्लिकेशन Q आहे त्याबद्दल काय वाटतं. बघा तो क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड सेम आहेत आणि तर तो रोम्बस आहे. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. ऑब्वियसली सगळ्या साइड सेम असतील तर तो रोम्बस आहे, बरोबर. पुढं पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड सेम आहेत आणि तो रोम्बस आहे, चुकीचं आहे. मग जर क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड सेम असेल तर तो रोम्बस असतोच, त्यात काही शंका काहीच नाही. मग हे बरोबर आहे का, पहिलं बरोबर आहे आणि दुसरं चूक. याचा अर्थ जर क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड सेम असतील तर तो रोम्बस नाही असं आपल्याला म्हणता येईल का, नाही. अँगल बिंगल सध्या सोडून द्या, फक्त एवढी एकच प्रॉपर्टी रोम्बसची लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणाल त्याचा अँगल हे पाहिजे सगळ्याचे वगैरे, तो सध्या थोडं विसरून जाईल. सध्या फक्त रोम्बसची एवढी एकच प्रॉपर्टी लक्षात ठेवायची की सगळ्या साइड सेम असतील तर तो रोम्बस आहे. बाकी त्याचे डायगोनल काय करतात तर हे काय करतात, सध्या आपल्याला रोम्बसच्या बाकीच्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट नाही. लक्षात येते का नाही. तुम्ही म्हणाल सर त्याचे डायगोनल पण नसेल मग तो रोम्बस होणार नाही. सध्या त्याचं ते विसरून जायचं बाकीचं, डायगोनलची प्रॉपर्टी काय आहे, त्याच्या अँगलची प्रॉपर्टी काय आहे वगैरे. फक्त सध्या रोम्बसची एवढी एकच प्रॉपर्टी बद्दल आपण बोलतोय की सगळ्या साइड सेम असेल तर तो रोम्बस आहे, संपला विषय. आपल्याला जॉमेट्रीत जायचं नाही. मग जर सगळ्या साइड सेम नसतील तर तो रोम्बस, सॉरी सगळ्या साइड सेम आहेत पण तो रोम्बस नाही असं म्हटलंय, हे चुकीचं आहे ना. सगळ्या साइड सेम असल्यावर तर तो रोम्बस असणारच आहे. पुढं पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजे क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड सेम नाहीत पण तो रोम्बस आहे. आता हे बरोबर आहे का, रोम्बसची प्रॉपर्टी जी आहे की सगळ्या साइड सेम पाहिजेत आणि वरती आपण म्हणतोय त्या नाही. सो विच इज रॉंग. आणि शेवटचं, जर क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड सेम नसतील
तर तो रोम्बस नसतो. Which is correct. Right? So that is how we will write the truth table for calculation. आपल्याला फक्त ह्या ट्रूथ व्हॅल्यूज लक्षात ठेवाव्या लागतात, बाकी काही नाही. ओके, आता आपण खाली काय करणार, रिमार्क मध्ये हे जे आपण सगळं, त्याच्यानंतर एक रिमार्क लिहून घ्या म्हणजे माझी थेअरी संपेल सगळी. यावर रिमार्क, and the remark is for negation. Negation, this is the symbol of negation. So in that, if P is a statement or if P is true statement, then negation of P is false statement. त्याच्या विरुद्ध, this is the single sign of negation. वेव्ह शेप काढायची, वजा करायचं ना. जर P हा ट्रू असेल तर निगेशन ऑफ P फॉल्स आहे, P हा फॉल्स असेल तर निगेशन ऑफ P हा ट्रू, and so P निगेशन ऑफ. इथं काय दोन स्टेटमेंटची गरज नसते. जर P ट्रू असेल तर निगेशन ऑफ P फॉल्स, आणि P फॉल्स असेल तर निगेशन ऑफ ट्रू, सॉरी निगेशन ऑफ P. चालेल, दोनच आहेत ना. TF एका स्टेटमेंटला दोनच ट्रूथ व्हॅल्यू असतात, ट्रू किंवा फॉल्स. दोन स्टेटमेंट आले तर 4. ठीक आहे इथपर्यंत. आता आपण काय करणार, खाली एक टेबल फॉर्म करणार आणि आतापर्यंत ज्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज दिल्या त्या सगळ्या एकत्र करणार. सो आय हॅव अ P, आय हॅव अ Q, वी हॅव अ P and Q, वी हॅव अ P or Q, वी हॅव अ P implies Q and we have a P implies Q. सो हे ट्रूथ टेबल सगळ्यांनी लक्षात घ्या. हा ट्रूथ टेबल सगळ्यांचा पाठ पाहिजे. So we have a statement T T F T F T. आता हे कुठलं लिहितोय, जे तुम्हाला सेपरेट टेबल मी करून दिलेत ना ते कंबाईन करतो. बघा, अँड साठी T and T T, T and F F, F and T F, F and F. अँड चा टेबल बरोबर आहे बघा, 2 T असतील तर T, अदरवाइज. और साठी 2 T असतील तर T, T F T, F T T, 2 F. और चा टेबल बघा, इम्प्लिकेशन T implies T T, T implies F F, F implies T T, F implies T. आणि सगळ्यात शेवटी डबल इम्प्लिकेशन मी आता दिलेला, T implies and implies by T T, T F F, F T F, F F. सो हा टेबल सगळ्यांनी लिहिलेला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. सो आज इथपर्यंत ठीक आहे. आज आपली सगळी थिअरी संपली. आज नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार, हे ज्यावरची आपण एक्झाम्पल्स घेऊ. तोपर्यंत ही थिअरी व्यवस्थित समजून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. ठीक आहे. आज थांबूया आपण, नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू.